यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे प्रिशूचं बोरनान. आज म्हणजेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी. तर हा मुहूर्त आम्ही ब्राह्मणाकडून काढून आणलेला, कारण प्रिशूचं पहिलं बोरनान आहे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित मुहूर्तामध्येच व्हाव्या अशी आमची इच्छा होती, म्हणून ब्राह्मणाकडनं मुहूर्त काढून आणला आणि त्यांनी ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशीच आम्ही बोरनान करतोय. तर आज बरीच कामं आहे. जे डेकोरेशन मी आधी तुमच्याबरोबर शेअर केलं ते पूर्ण डेकोरेशन आज लावायचं आहे. परत तिचा ड्रेससुद्धा आणायचा आहे. आता माझी आणि सर्वांची आमची इच्छा ही होती की संक्रांतीला ना ब्लॅक कलरचं खूप शुभ मानलं जातं. पहिल्या याला तर विशेष बाळाला आणि मलासुद्धा. पण ती इच्छा काही आमची पूर्ण होणार नाही. त्यामुळे मग दुसऱ्या कलरचा तिच्यासाठी ड्रेस आणते. त्यासाठी मार्केटला जाते, बघते ड्रेस कसा मिळतो. तर हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होईल, हा आणि बाकीही, कारण मी ज्या मोबाईलमध्ये शूट करते आणि ज्या मोबाईलमध्ये एडिट करते दोन्ही मोबाईल बिघडलेले आहेत. केव्हा रिपेअर होणार नाही होणार काहीच माहिती नाही. आणि माझी तब्येतसुद्धा अजिबात ठीक नाही आहे, त्यामुळे सर्व गोष्टी लेट होतात. सो त्यासाठी सॉरी. माझी आंघोळ वगैरे सर्व व्हायचीच आहे. मी आत्ताच झोपेतून उठले आहे. मेडिसिन घ्यायची आहे म्हणून आधी नाश्ता वगैरे करून घेते आणि मग त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन म्हणजे आंघोळ वगैरे करून मार्केटला जाणार. तिचा ड्रेस आणायलाही मी आधी जाणार होती, पण ते सुद्धा जमलं नाही तब्येतीमुळे, कारण डॉक्टर बोलले की बाहेर अजिबात पडायचं नाही. तर असं सर्व आहे. आधी मी तुम्हाला प्रिशूचं काय चाललं आहे ते दाखवते, त्यानंतर मी डायरेक्ट मार्केटला जाणार. तिकडनं आल्यानंतर रांगोळी वगैरे काढायची आहे, डेकोरेशन काढायचं आहे. सो मी जसं होईल तसं शेअर करते, कारण प्रिशूला पण बघून गोष्टी करायच्या आहे. मार्केटला जाणार तर खूप वेळ मी तिला दिसणार नाही, म्हणून मग तिकडनं आल्यानंतर ती काही मला सोडत नाही आणि तिला सर्व हलव्याचे दागिने, नवीन ड्रेस वगैरे घालायचा आहे. सो ती कशी राहते कशी नाही ते सुद्धा नाही माहिती, म्हणून होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओला बघत राहा. सकाळी सकाळी ना रोज आईला कामं सोडून प्रिशूला घ्यावंच लागतं, कारण ती तिच्या मागे लागते म्हणजे लागतेच. आता इथे ती चहा प्यायसाठी बसलेली आहे आणि प्रिशूने तिच्या अंगावर धाव घेतली म्हणून तिला घ्यावंच लागलं. बाबा उठल्यानंतर ती बाबाजवळसुद्धा जाणार आणि त्यांचासुद्धा वेळ घेणारच. इथे बघा ती किती शांत मस्त खेळत आहे. माझी बहीण तिचं कौतुक बघती आहे. बाबा तिकडे झोपलेले आहे, पण आता ते उठल्यानंतर सुद्धा तिला घ्यावंच लागणार. आईला सोडून बाबाला पकडलाय ना आता. फक्त घेत होती ते त्यानं घेऊन दिली. पापा गोबर ते पापा घे ना पापा अरे बापा अरे बापा अरे बापा आवडले नाही तिला, नाही रे. तुमची गोड नाही लागली. नाही ग आई खेकली 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 खेकली. बाहेर जायचं म्हणून मस्त पुरणाची पोळी आणि तूप खाऊन घेतलं. त्यानंतर आले मार्केटला. बघू शकता मार्केटला ना एवढी जास्त गर्दी नाही आहे, पण कपड्यांच्या दुकानामध्ये गर्दी होती. तर बघते आधी कुठून घ्यायचं काय घ्यायचं आहे. तिथे गेल्यानंतर शूट करू शकेल नाही करू शकेल म्हणून माहीत नाही, त्यामुळे ना आधीच शूट करून घेते. तर बघा इथे छान छान मुलांचे सॉक्स वगैरे पण मिळतात. हे वेगळं कपड्याचं मार्केट आहे, जिथे दुकानामध्ये तर छान छान गोष्टी आहेच, पण रोड साईडला सुद्धा मुलांचे मुलींचे ड्रेस वगैरे खूप व्यवस्थित प्राईसमध्ये खूप छान छान असे मिळतात. शॉपपेक्षा तरी रोडलाच खूप चांगले मिळतात, कारण हे स्पेशल त्याचंच मार्केट आहे. तर आम्ही एक एक दुकान बघतो आहे प्रिशूसाठी कुठून घ्यायचं आहे. तर इथे साईडला एक शॉप दिसलं. मग इथे लेहंगा वगैरे सुद्धा किती छान आहे. मार्केटला गेल्यावर ना बऱ्याचशा गोष्टींवर मन जातं, काय बघू आणि काय नाही असं होतं. पण आज आम्ही फक्त प्रिशूचा ड्रेस घ्यायसाठीच बाहेर पडलो आणि तिचा ड्रेस घेऊनच घरी जाणार, कारण बाकी सर्व गोष्टी घेतलेल्या आहे. साडी मी माझ्याकडे जी आहे तीच साडी घालणार आहे. फक्त प्रिशूचं पहिलं बोरनान होतं, त्यामुळे मग मी विचार केला की तिच्यासाठी ड्रेस घेतेच. असो, मार्केटला मी आणि माझी सिस्टर आम्ही दोघीजणी आलो आहेत. इथे लहान मुलांच्या गाद्या वगैरे पण सर्व गोष्टी मिळतात. या शॉपमध्ये ड्रेसेस जरा व्यवस्थित वाटत आहेत, म्हणून आम्ही विचार करतोय की तिचा ड्रेस इथून घ्यायचा. तर आता आम्ही शॉपमध्ये जातो, तिचा ड्रेस घेतो आहे आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवेल की तिच्यासाठी ड्रेस कसा घेतला आहे काय. पुढे रोड साईडला सुद्धा ड्रेसेस होते, पण आम्हाला शॉपमधून घ्यायचा होता, सो आम्ही तिथून घेतला. 2 hours later. सो आता आम्ही बाहेरून आलोय. ड्रेस वगैरे आणलेला आहे, सर्व गोष्टी झाल्यात. आता आधी रांगोळी काढून घेते, कारण संध्याकाळला बोरनान आणि हळदी कुंकू दोन्ही गोष्टी आहेत, म्हणून आधी रांगोळी काढून घेते. त्यानंतर डेकोरेशन करते, डेकोरेशनसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. सो चला आता
माझी रांगोळी बघूया. तर इथे रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे. बोरधान आणि हळदी कुंकू दोन्हीही एकाच दिवशी असल्यामुळे मला रांगोळी अशी काढायची आहे की ज्यामध्ये दोन्ही येईल, म्हणजे हळदी कुंकू आणि बोरधानसुद्धा. सो बघते कसं काढायचं. तर आधी तर इथे पतंग काढून घेते आहे. पतंगमध्ये ब्लॅक कलर टाकते आहे. पहिल्या संक्रांतीला शक्यतो जे तिळवा करतात किंवा बोरधान करतात त्यांना ना ब्लॅक कलरचेच कपडे वेअर करतात, पण आम्हाला काही ते पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी विचार केला की डेकोरेशनमध्ये आणि त्यानंतर रांगोळीमध्ये वगैरे बऱ्यापैकी ब्लॅक कलर म्हणजे तशा थीमनुसार काढायची रांगोळी. तर इथे ना आधी रांगोळीमध्ये पतंग काढून घेतलेली आहे, त्यानंतर मंगळसूत्र काढते आहे. तिचे बोरधानचे म्हणजे लहान बाळाचे जे ज्वेलरी वगैरे असतात ते सुद्धा रांगोळीमध्ये टाकेल. संध्याकाळच्या आत मी रांगोळी काढून घेते आहे. मार्केटमधनं आल्या आल्या जेवणसुद्धा नाही केलं, आधी रांगोळी काढून घेते आहे, कारण ना नंतर खूप जास्त गडबड होते आणि हळदी कुंकू आणि बोरधान दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे मग जास्त धावपळ होणार. शिवाय डेकोरेशनसुद्धा आणखी करायचं आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे फास्ट काही गोष्टी करता येत नाही आहे, त्यामुळे जसं जसं जमते तसं मी करते आहे. माझी सिस्टरनी आज सुट्टी घेतली त्यामुळे तिची खूप जास्त हेल्प झाली. बऱ्यापैकी गोष्टी तिने सांभाळल्या आणि जे डेकोरेशनचं वगैरे आहे तर त्यावेळी बघूया कोण येतं तर इथे ना बोरधानचे जे ज्वेलरी असतात ते ज्वेलरी काढते आहे मी रांगोळीमध्ये. लहान बाळाचा ड्रेससुद्धा काढलेला आहे, म्हणजे मुलीचा ड्रेस. त्यानंतर जे ज्वेलरी वेअर करतात ते असं करून थीम टाईपच रांगोळी केलेली आहे, ज्यामध्ये बोरधानसुद्धा आलं आहे आणि हळदी कुंकूसुद्धा आलं आहे. तर विशेष दिवसाला त्या दिवसाच्या अनुसरून अशी मी रांगोळी काढते. तेवढंच दिसायलासुद्धा छान वाटतं. त्यामुळे मग सकाळी मी मेडिसिन घ्यायचं होतं, त्यामुळे मग पुरणपोळी वगैरे खाऊन गेलेली होती. आता बघा माझी रांगोळी अशा पद्धतीने मी काढलेली आहे. सर्वांना आवडली रांगोळी. आता डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे. तर आधी ना एक बेडशीट लावून घेतलेली आहे, कारण बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो व्यवस्थित दिसत नव्हता आणि डायरेक्ट भिंतीला स्टिक केलं तर नंतर ते निघतं कलर वगैरे. त्यामुळे मग आधी बेडशीट लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर ज्यावर तिचे ते पतंगचे वगैरे स्टिक करायचं आहे त्यासाठी एक प्लेन कापड लावून घेतलेलं आहे. तर त्यावर बघा ते प्रिशाचे बोरधानचे कटआउट मी तुम्हाला दाखवलं ते लावून घेतलं आहे आधी. त्यानंतर पतंगमध्ये तिचे फोटोज आहेत ते लावलं. पतंगमध्ये फोटोज करायचं ही एक युनिक आयडिया वाटली आम्हाला, म्हणजे माझी बहीण आणि मी आमच्या डोक्यामध्ये ते आलेलं. मला पतंगीच्या आकारामध्येच डेकोरेशन करायचं होतं, म्हणून मी तसं करण्याचा प्रयत्न करते आहे. एक्झॅक्ट तर नाही होत, पण बऱ्यापैकी मला तसंच करायचं आहे, सो मी तसंच ट्राय करते. मी ते बघून करायचं चाललं आहे. माझी तयारी आणखी व्हायची आहे. 2 फोटोज एक्स्ट्रा आणलेले, त्यामुळे ते कॉर्नरला लावून दिले. तिचे ना कोणतेच फोटो आम्हाला फेकायची इच्छा होत नाही, त्यामुळे जेवढ्या गोष्टी आणल्या तेवढ्या मी यूज करण्याचा प्रयत्नच करते. खाली एक बेडशीट टाकून घेतलेली आहे, कारण लहान मुलं येतात, चटईवर पाय वगैरे पडलेले असतात, त्यामुळे ना एक स्वच्छ बेडशीट टाकलेली आहे, जेणेकरून चॉकलेट वगैरे जे म्हणजे मुलं घेतात वेचून, मध्ये गोळ्या बिस्किटसुद्धा असतात, तर ते त्यांना चांगलं मिळावं, त्यामुळे मग बेडशीटच टाकून घेतली आहे. इकडे ना प्रिशूचे मामा आले आहेत 2, तर ते डेकोरेशनसाठी बलून्स वगैरे इथे फुगवतात आहे. प्रिशूला मध्ये मध्ये झोका द्यावा लागतो आहे, कारण ना तिची झोप व्यवस्थित नाही झाली की ती खूप जास्त चिडचिड करते, म्हणून माझी बहीण इथे तिला झोका देते. आईची माझी तयारी करायचं चाललेलं आहे, कारण हळदी कुंकाला लेडीजसुद्धा लवकर येतात. इथे आयुष मामा आणि आदित्य मामा आहे ते बलून्स फुगवतात आहे आणि सोबत प्रिशूला झोकासुद्धा देतात आहेत. माझ्या भावाचे मित्र ना खूप जास्त कामामध्ये येतात, म्हणजेच माझ्या प्रिशूचे मामा, कारण माझा भाऊ असो की नसो त्याच्या मित्रांना कधीही आवाज दिला ना तर ते कधीही येतात आणि कुठलंही काम करतात. ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे. इकडे माझी बहीण आईला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी काढून देते आहे, मला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या काढून देते आहे, आणि मध्ये ना प्रिशूसोबत बोलावं लागतं, कारण ती उठत आहे, झोपत अजिबात नव्हती, कारण तिला मामाचा आवाज वगैरे येत होता, आमचा आवाज येत होता, त्यामुळे तिला झोपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तिकडे ना बलून्स झालेले आहे, माझी साडी वगैरे सर्व तयारी करायची चालली आहे आणि आता बलून स्टिक करायचं चाललं आहे. बलून कशा पद्धतीने लावले ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. माझी तब्येत अजिबात ठीक नाही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमधला जो आवाज आहे तो व्यवस्थित येत नसेल, कारण मला खूप जास्त सर्दी खोकला झाला आहे. डेकोरेशन आता बऱ्यापैकी होत आलेलं आहे, म्हणून बघा सर्व गोष्टी बेडवर काढून ठेवलेल्या आहे, खाली ठेवण्याकरिता ज्वेलरी वगैरे सुद्धा काढलेली आहे. आणि आता आम्ही त्या गोष्टी फायनल ठेवणार. मी तुम्हाला दाखवते पूर्ण डेकोरेशन कसं झालं आहे. बघा छान बलून्स लावलेले आहे, जे काईटमध्ये प्रिशूचे फोटोज आहेत ते पतंगीच्या आकारामध्ये डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर इथे बिस्किटची ट्रेन, सोफा चेअर वगैरे ठेवलेला आहे, गोळ्या बिस्किट काढून ठेवलेले आहे, आणि आज हळदी कुंकू सुद्धा आहे, म्हणून ट्रेमध्ये हळदी कुंकू, तिळगुळ वगैरे काढलेला आहे.
चौरंगाच्या समोरच मी इथे फुलाच्या आकारामध्ये छान वेगवेगळ्या कलरचे गोड्या बिस्किट ठेवलेले आहे आणि मध्ये कुंकवाचा करंडासुद्धा आहे, कारण आज हळदी कुंकू ही आहे. आणि द्रोणमध्ये सुद्धा असे कलरचे चॉकलेट गोड्या वगैरे ठेवलेले आहे, जेणेकरून छान लुक यावा. इथे बच्चा पार्टी आलेली आहे बोरणांसाठी. ही ना त्यांची टोळीच होती जे सगळीकडे आज बोरणांसाठी फिरत आहेत. यांना बोलवलेलं आहे. अनायसे 5 लेडीजसुद्धा आला औक्षणकरिता. ट्रायपॉड वगैरे मी सेट केलेला आहे कारण शूट करायचं आहे, पण बघू ट्रायपॉडवर करते की कसं. तर चौरंगवर मी बसली, आई इथे मला प्रिशू देत आहे. त्यानंतर आधी आमचं औक्षण करेल आणि त्यानंतर मग बोरणान सुरू करेल. तर इथे बच्चा पार्टीला व्यवस्थित बसवायचं चाललेलं आहे. जागा थोडी कमी पडत होती चेअर वगैरे टाकल्यामुळे, पण लेडीजला बसायसाठी चेअर व्यवस्थित वाटते म्हणून मग चेअर टाकून घेतलेली आहे. दागिने केले खरे. हो ते तिनंच केले म्हणून तर सगळे पडून राहिले आमच्या दागिन्याचे. कृष्णा ए कृष्णा, खायचंय का दागिना? तर खायचं. खाऊ नको. काही तोंडाजवळच नाही, ते लक्षच ठेवा लागते तिच्याजवळ. गोड गोड लागते ते, गोड गोड आहे ना. अटकून जाईन गोड नरड्यात. गोड गोड लागते, गोड गोड लागते, गोड गोड लागते. आईने आधी आम्हाला औक्षण करून घेतलं, त्यानंतर बाकी लेडीज करून घेत आहे. योगायोग असा की बरोबर त्यावेळी 5 लेडीज आल्या आणि त्यांच्याकडनं आम्हाला औक्षण करण्यात आलं. आता बघा इथे प्रिशूंना डोक्यावर मुकुट ठेवतच नाही आहे, कारण मी तिला डोक्याला जास्त फिट्ट बांधलं नाही आणि ती रिबीन असल्यामुळे मग केसांवरून घसरत होती, म्हणून मग मुकुट राहतच नव्हता. इथे त्याच सर्व गोष्टी चाललेल्या आहे आणि सर्वांना हसू येत आहे, पण प्रिशूला जास्त टाईट बांधायचं नव्हतं, त्यामुळे मग मी तसं बांधलं. आणि प्रिशूचे एक्सप्रेशन पण खरंच हसण्यासारखे होते. ज्या ज्या औक्षण करायला येत होत्या ती बघा त्यांच्याकडे कशी बघती आहे. त्यानंतर मी तिला मुकुट बांधला. घ्या 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 कर ना. घ्या ना, 5 जणी आहेत बरोबरच आहेत 5. तुम्ही घ्या टिकायला. दो इकडे समोर सर. अशी जाऊ दे आजीला तिकडून. अशी साईड देन तिकडून. बरं राजवाडा आपला खुश हो राजवाड्यात. किती मोठा असला तर कमीच आहे. कुंकुलाला कशी पाहून राहिली. अच्छा पाहिजे हेच पाहिजे खरं म्हणजे गोकुळ आहे सगळ्यात. जास्त वेळ तर ती ठेवतच नव्हती, पण तरी सुद्धा तिथला डोक्याला मुकुट तसा राहू दिलेला आहे, कारण आम्हाला काढायचे आहेत फोटोज. ती थोडी चिडचिड करत होती, कारण जसं मी डेकोरेशन करताना दाखवलं, तिनं डेकोरेशन करताना अजिबात झोपली नाही, म्हणून मग तिला झोपही येत होती, म्हणून ती थोडीफार चिडचिड करत होती. आणि मुलांना नवीन ड्रेस वगैरे असला तर ते तसेही चिडचिड करतातच. 5 जणींनी औक्षण करून झालेलं आहे. आता करायचं आहे बोरणान. तर तिचं डोकं म्हणजे लहान बाळांचं डोकं हे नाजूक असतं, त्यामुळे डोक्याला लागायला नको, म्हणून मग तिच्या डोक्यावरून हात घेऊन आईनी नंतर बाकी लहान बाळांनाच चॉकलेट बिस्किट असे वरूनच दिलेले आहे आणि ते त्यांनी जमा केले. मुकुट होता त्यामुळे तिला तसं लागलं नसतं, पण टाळूचा भाग हा खूप नाजूक असतो लहान बाळांचा, त्यामुळे मग डायरेक्ट टाळूवर काही टाकलं नाही, खालीच टाकलं, कारण गोळ्या बिस्किट चॉकलेट या गोळ्यांचं जे वजन असतं ते थोडं जास्त असतं आणि तिला लागू नये हा आमचा उद्देश होता, त्यामुळे तसंच केलं. आता हे बोरणान वगैरे झालेलं आहे. आता लहान बाळांना तिळगुळ वगैरे द्यायचं आहे. ते पाय ना कार्टून कार्टून बाय कार्टून. लॉलीपॉप दिला होता बॅग बाबा जवळ नाही तुझ्या बॅग. एखादा फोटो निघत. बोरणान झालेला आहे. माझ्या हातामध्ये एक संत्रा वडी होती, तर प्रिशूला असं वाटत आहे की ती खातच आहे, पण ना ते मी ती फक्त तिच्या समोर ठेवलेली आहे. आता या सर्व लहान मुलांना जायचं आहे दुसरीकडे, म्हणून यांना तिळगुळ वगैरे देऊन देणार. त्यानंतर जे उरलेले चॉकलेट बिस्किट वगैरे होते ते सर्व आईने त्या मुलांना देऊन दिले, कारण खरं तर ते त्यांच्यासाठीच असतं. आता त्यांना तिळगुळ वगैरे दिलेलं आहे. आज हळदी कुंकूसुद्धा आहे, म्हणून या लेडीजला आता वाण देणार आणि त्यानंतर मग हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होणार. तर हे मुलं जातील आता, त्यानंतर वाण वगैरे द्यायचं आहे आणि नंतर मग बाकीचे जे जसे जसे येतात त्यांना तसं तसं देणार. आधी ज्या ज्या आहेत त्यांना देऊन देणार आणि मग बाकीच्यांना. थांबू कृष्णा. प्रिशू 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 म्हटलं तुझं छान पैकी बघतो.
नात हुशार आहे ना, मावशी सारखी हुशार आहे. दुसरी मावशीच आहे ते हिष्टी मावशी सारखीच बम्माश. खादोडी मावशी सारखीच. खादोडी मावशी सारखीच बरोबर आहे. मावशी खादोडी आहे पिशू. नाही म्हण. नाही म्हण. जात का मावशी जो जात का प्रिशा काढले पायो पाहून राहिली तिघींकडे पाहून राहिली. प्रिशूला जसे जसे एक एक ओळखीचे दिसतात आहे तसं तिला त्यांच्याकडे जायचंच आहे. फोटो नाही काढू देत तू. किती मस्त डेकोरेशन. नाही काढू देत. भाव खातात भाव. आजीलाच पाहते. नाही तसे कॅमेरा दिसल्यावर बस राहते हसतच नाही. कधी आपण बम्माश हे घे बेटा. हे बम्माश काय दिलंय काय? आता जे जे एक एक लेडीज येतात आहे प्रिशूला ना त्यांच्याकडे जायचंच आहे. आळीपाळीने इथे आई आणि मी वाण देतोय आणि ती बघा सर्वांकडे बघती आहे. ट्रायपॉड तर लावून ठेवला पण त्याचा काही उपयोग केला नाही, कारण जसं जसं लेडीज येत होत्या तसं तसं आळीपाळीने आम्ही दोघी वाण देत होतो आणि प्रिशूला घ्यायसाठी माझी सिस्टर होती, त्यामुळे मग जसं जसं जमलं तसं तसं शूट केलं. आता या दुधाच्या वाट्या, तर दुधाच्या वाट्या या द्यायच्याच असतात लहान बाळ असताना पहिल्या वर्षी, त्यामुळे मग त्या दिलेल्या आहे. A few moments later. मी तिचे दागिने वगैरे काढून घेतलेले आहे, कारण जास्त वेळ तिला ते ठेवायचं नव्हतं. मला वाटलं तिला जड होईल, तसे ते हलकेच होते पण तरीसुद्धा मी तिचे दागिने काढून घेतलेले आहे. हळदी कुंकू संपायला खूप वेळ लागेल म्हणून मग तिचा ड्रेस वगैरे चेंज करून घेते, कारण लहान मुलांना नवीन ड्रेसमध्ये ते जास्त वेळ कम्फर्टेबल नसतात. त्यात हा फ्रॉक थोडा मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे मग तिचा ड्रेस वगैरे चेंज करून घेते. माझं तर मी थोडं लेट चेंज करणार, पण तिला दूध वगैरे देऊन तिला मी झोपवून देते आणि त्यानंतर मग आमचा कार्यक्रम संपल्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. 3 hours later. सो आता सर्व कार्यक्रम वगैरे झालेला आहे. वाजलेले आहेत 10:30. आतापर्यंत म्हणजे हळदी कुंकासाठी लेडीज वगैरे सुरू होत आहे. आता जेवण करते. डेकोरेशनची वगैरे काय अवस्था झालेली आहे ते तुम्हाला दाखवते. ओव्हरऑल सर्व खूप छान झालं, पण प्रिशू चिडचिड करत होती, कारण झोप वगैरे मुलांची म्हणजे होत नाही आणि तिला नवीन ड्रेस वगैरे घातलेला, त्यामुळे मग तिला असं थोडं नवीन नवीन वाटत असेल. तसं नवीन ड्रेस घातल्यावरती जास्त खुश होते, पण तिला ती सर्व हलव्याचे दागिने वगैरे घातलेले या सर्व गोष्टी ते ती खायचा प्रयत्न करत होती, म्हणून ती दागिने वगैरे जास्त वेळ नाही ठेवले. मुकुट तिला थोडा वेगळाच वाटत असेल डोक्यावर, त्यामुळे मग तो पण जास्त वेळ ठेवला नाही. आता मी बाकी डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवते. डेकोरेशन तुम्ही बघू शकता, बलून्स निघालेले आहे, जे तिचे पतंग गेलेले होते ते सुद्धा पडलेले आहेत. बाकी सर्व अस्ताव्यस्त झालं. आमची ट्रेनची आणि सोफाचेअरची काय अवस्था झालेली आहे, आणि हे बघा तिचे फोटो काईट ते सुद्धा खाली पडलेत. असं सर्व अस्ताव्यस्त झालेलं आहे. मावशी दमलेली आहे, त्यामुळे तिला झोपायचं आहे. सॉरी, ॲक्च्युली प्रिशू रडत होती म्हणून आधी तिला घेतलं, तिला दूध वगैरे दिलं. आता तिला पाळण्यामध्ये झोपवून दिलेलं आहे. तिचा झोकाच हलवते मी, तुम्हाला मागे शॅडोमध्ये दिसतसुद्धा असेल. तर काही जण आहेत ज्यांचं म्हणणं असं येतं की तिचे व्हिडिओज नाही टाकायचे, तिला दुसऱ्यांना नाही दाखवायचं, तिचे जे ॲक्टिव्हिटीज आहे ते शेअर नाही करायचं, तिचं बोलणं वगैरे शेअर करायची काय गरज, या सर्व गोष्टी. सो मला त्या लोकांना तेव्हाच्या तेव्हा उत्तर देणं तर अजिबात पटत नाही, कारण अशा लोकांच्या नादी मला मुळात लागायचंच नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की त्या तिच्यासाठीच्या खूप ब्युटिफुल अशा मेमरीज आहेत, ज्या मला कलेक्ट करायच्या आहे. आणि माझ्याजवळचा काय कुणाजवळचा जरी डेटा डिलीट झाला तरी माझ्या अकाउंटला त्या गोष्टी सेव्ह राहतात, जे मला तिला नंतर दाखवायच्या आहेत. त्यामुळे मी तिच्यासाठी ते करणारच आहे. सो जे मोटिवेट नाही करू शकत त्यांना मला एकच रिक्वेस्ट आहे, ॲटलिस्ट डिमोटिवेट तरी नका करू, कारण मी जे काही करते ते स्वतः करते आहे. मी शूट स्वतः करते, एडिटिंग स्वतः करते. काही काही जणांचा खूप छान असा सपोर्ट आहे, आणि मी जे काही करते आहे ते माझ्या बाळासाठी करते आहे. प्रत्येकाची कंडिशन ही ज्याला त्याला माहिती असते, म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्याच्या लाईफबद्दल जजमेंट दिल्यापेक्षा, फालतूचे सल्ले दिल्यापेक्षा, फालतूच्या ॲडवाईस, अशा ॲडवाईस दिल्यापेक्षा ज्याने दुसऱ्याला म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं, सो त्या गोष्टी नाही करायला पाहिजे. असो, अशा लोकांना मी तिथल्या तिथं उत्तर देते बऱ्याचदा, किंवा बऱ्याचदा टाळते, कारण ज्यांना ना कुठल्या गोष्टीची माहिती नाही आहे ते लोक खूप जास्त इंटरफेअर करतात. आणि ज्यांना असं वाटतं की आमच्या घरात असं कोणी करत नाही, मग दुसरं कोणीसुद्धा नाही केलं पाहिजे. सो अशी काही लोकं असतात. असो, बरेचसे लोक माझ्यासमोर मला माझ्या व्हिडिओजबद्दल ॲक्टिंग करून दाखवतात, मला वाईट वाटतं. पण कसं असतं की
मी स्वतः करते आहे जे काय करते आहे ते. त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी मिळतात, मला बराचसा आनंद मिळतो. माझ्या बाळासाठीच्या त्या मेमरीज आहेत. बरेच जण दिसल्यानंतर असं म्हणतात की म्हणजे असं 2-3 वेळ झालं की तुझे व्हिडिओज आवडतात वगैरे या सर्व गोष्टीसुद्धा होतात. तर त्याने छान वाटतं. सो मला एक मिनिट. सो मी हे बोलत होते की जे लोक डिमोटिवेट करतात, मी त्यांच्यासाठी काहीच करत नाही. मी जे करते ते माझ्यासाठी, माझ्या खुशीसाठी, माझ्या बाळासाठी करते आहे. सो ज्या लोकांना ते चुकीचं वाटतं त्यांनी मुळात ते व्हिडिओ बघूही नका आणि तुमचे जे निगेटिव्ह गोष्टी आहेत, जे निगेटिव्ह विचार आहेत ते मला सांगूसुद्धा नका. ही मी खूप म्हणजे आधीपासून रिक्वेस्ट करते आहे आणि आतासुद्धा तेच करते. ॲक्च्युली माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. त्यामुळे मी थ्रेडिंग वगैरेसुद्धा काहीच नाही केलं आणि ते पॉसिबल झालंसुद्धा नाही काही कारणांमुळे. असो मला ते इथे डिस्कस करायचं नाही आहे. मला हे म्हणायचं होतं की डेकोरेशन वगैरे सर्व अस्ताव्यस्त झालेलं आहे आता आणि जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. कारण कुणीच नव्हतं, आम्हीच होतो फक्त आणि प्रिशूला घेऊन सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त धावपळ होते. असो आणखी एक असं की माझे व्हिडिओज खूप लेट येतात आहे. म्हणजे संक्रांत होऊन बरेच दिवस झाले तरीसुद्धा आता इथे व्हिडिओज सुरू आहे. त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. काही गोष्टी आहेत ज्या मी आत्ता शेअर नाही करू शकत. त्या सर्वामुळे प्रत्येक गोष्ट लेट होत आहे. त्या व्हिडिओज असो की काही असो. बरेच जे शेड्यूल केलेले व्हिडिओज आहेत ते डेली येतात आहे. बाकी शूट वगैरे असं काहीच करणं होत नाही आहे. एडिट करणं होत नाही आहे. जे शूट झालेला डेटा आहे त्याचा तर लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आतासुद्धा वाजलेले आहेत 11:30 म्हणजे 11:45 होत आलेले आहेत. तरीसुद्धा म्हणजे ती झोपली होती, ती परत उठली. त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला आणि मग परत रिझ्यूम करते आहे. तर अशा सर्व गोष्टी होतात. असो जेवढं झालं तेवढं मी डेकोरेशन वगैरे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ओव्हरऑल सर्व कसं वाटलं ते मला नक्की सांगा. या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.